इंधन आहे पण विश्वास नाही, अफवा आहे आणि त्याचं रूपांतर झालंय भीतीमध्ये। राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर आजही तुफान गर्दीचं चित्र आहे। अनेक जिल्ह्यातल्या पेट्रोल पंपांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। राज्यातल्या विविध भागांमध्ये नेमकी काय स्थिती आहे बघूया एका रिपोर्टमध्ये। गर्दी करू नका, स्टॉक भरपूर आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका। राज्यातल्या अनेक भागांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। अमरावती, चंद्रपूर, नागपूर, मालेगाव, सांगली, भंडारा, वर्धा, कोल्हापूर सर्वत्र एकच चित्र। हातात कॅन, गाड्यांची लाईन आणि चेहऱ्यावर चिंता। प्रशासन सांगते इंधनाचा पुरेसा साठा आहे, मात्र नागरिकांच्या मनात भीती कायम आहे। सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। नागपूरमध्ये काही पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड्स लागले, तर काही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे। गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे। तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर या पेट्रोल पंपावर नो स्टॉक अशा पद्धतीचे या ठिकाणी पाटी लावल्याचे सिद्धाचे घडीला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपल्यासोबत काही पेट्रोल भरण्याकरिता आलेले होते नागरिक त्या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहे। काय सांगाल, या ठिकाणी आपण पेट्रोल भरायला आले होते मात्र या ठिकाणी पेट्रोल मैं कल शाम से ढूंढ रहा हूँ राटे कॉलोनी, 0 माइल, यहाँ पर भी पेट्रोल नहीं मिल रहा। मुझे भंडारा जाना था, अभी सुबह से मैं आया हूँ। यवतमाळमध्ये रात्रीपासूनच पंपांवर गर्दी पाहायला मिळते। अखेर अफवांवर विश्वास ठेवू नका, अनावश्यक गर्दी करू नका असं लाऊड स्पीकरवरून आवाहन करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे। गर्दी करू नका, स्टॉक भरपूर आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, पेट्रोल भरपूर आहे। चंद्रपूरमध्ये सलग चौथ्या दिवशी हीच परिस्थिती आहे। अनेक पंप साठा नसल्यामुळे बंद आहेत। तासन तास रांगेत उभं राहून सुद्धा काहींना पेट्रोल मिळत नाहीये। कालपासून पेट्रोलसाठी फिरलो, आज माझी गाडी ड्राय याच्यावर आली। मला सकाळी ऑफिस जायचं होतं, पेट्रोल नसल्यामुळे मला सकाळी उठून इकडे यावं लागलं। 7 वाजता पेट्रोल पंप चालू झालं आणि पेट्रोलसाठी 1 तास लाईनीत उभं राहिल्यानंतर आता मला पेट्रोल मिळालं। नाशिकच्या येवल्यामध्ये रात्रीच गर्दी उसळली, अचानक मागणी वाढली आणि काही पंपांचा साठा संपला। आणि आम्हाला माहीत पडलं की पेट्रोल बंद होणार आहे। त्याच्यामुळे आम्ही सगळे येवलेचे कामं धंदेवाले लोक आहेत, त्याच्यामुळे आम्ही रात्री 7 ते 12:30 वाजू राहिले। मग इकडे सगळे पेट्रोल टाकायला आत्ता आलेले आहे। कुठं ऐकली तुम्ही अफवा? आम्ही इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर ऐकले। त्याच्या कारणामुळे सोशल मीडियावर अफवा चालू आहे जास्त करून। तर पेट्रोल बंद होणार आहे। आम्हाला 12-1 वाजले, घरातून उठून मी अफवामुळे पेट्रोल टाकायला इथपर्यंत आलो मी। पेट्रोल आता ऐकलं का पेट्रोल बंद होणार आहे, डिझेल बंद होणार आहे, त्याकरता पेट्रोल टाकायला आता लोकांनी फार गर्दी केली आहे पंपावर। काही ठिकाणी तर 200 रुपयांचाच पेट्रोल देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कोल्हापुरात आणि कल्याणमध्ये सुद्धा असंच चित्र दिसतंय। भीतीपोटी नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरताना दिसले। जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे की पेट्रोलचा साठा, डिझेलचा साठा पुरेसा आहे। असं असताना आपण पाहू शकतो की सकाळपासून पुन्हा एकदा आपण पाहतो की पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। इतकंच नाही तर पेट्रोल पंप धारकांनी देखील या ठिकाणी फक्त 200 रुपयाचं पेट्रोल द्यायला सुरुवात केलेली आहे, कारण आपण पाहतोय की प्रत्येक जण येतोय आणि टाकी फुल करून जाते। अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये सुद्धा पेट्रोलसाठी झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं। अनेक पंपांवर पेट्रोलसाठी लांबच लांब रांगा लागल्या। तज्ञ सांगतात अचानक वाढलेली मागणी हीच टंचाईचं कारण ठरते। अफवा पसरते आणि परिस्थिती हाताबाहेर जाते। इंधनाचा प्रश्न नाही, विकासाचा प्रश्न आहे। अफवांपेक्षा वास्तवावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे। शांतता आणि संयम हाच या परिस्थितीवरचा खरा उपाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।